एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक तरुण एका ठिकाणी नोकरी करत असतो। 10,000 रुपये त्याला त्या ठिकाणी पगार मिळत असते। पण मात्र तो ज्या ठिकाणी काम करत असतो तो एक मालक मोठा श्रीमंत असतो। आता हा तरुण सुद्धा एक चांगला विश्वासू आहे म्हणून पैशाचा आर्थिक व्यवहार या तरुणाकडे देण्यात आला होता आणि जी काही त्यांची उत्पन्नाची रक्कम आहे ती रक्कम बँकेमध्ये टाकण्यासाठी काढण्यासाठी या तरुणाला ते काम सांगितलं जात होतं। आता हा तरुण सुद्धा इमानदारीने तो काम करत असल्यामुळे याच्यावर ती आर्थिक जबाबदारी देण्यात आली होती। मग आता ही मालकाची मोठी रक्कम घेऊन बँकेत जायचा, जमा करायचा, रक्कम काढायचा आणि असं करता करता त्याचं बँकेमध्ये जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। मग त्याच बँकेमध्ये काम करणारी कर्मचारी म्हणून एक तरुणी होती, दिसायला अतिशय सुंदर होती, तिचं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं। तर हा जो तरुण आहे याचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं। मग त्या तरुणीला वाटलं की हा नेहमीच बँकेमध्ये येतो, एवढी मोठी रक्कम टाकतो, एवढी मोठी रक्कम काढतो, हा खूप श्रीमंत आहे। मग याच माध्यमातून त्या तरुणीचं त्या तरुणाचं एकमेकांसोबत बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं। दोघंही एकमेकांना आवडू लागले आणि मग या दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, लग्न करण्याचा निर्णय घेतला। अवघ्या 7 दिवसांमध्ये दोघांची लव्ह स्टोरी जुळून आली आणि मग एक दिवस ती जी तरुणी आहे त्या तरुणाकडे घरदार सोडून निघून आली। पण येताना रिस्तीच हाताने रिकामी आली नाही, तर घरामधून काही पैसे आणि दागिने सुद्धा घेऊन त्या तरुणाकडे आली। पण मात्र तो तरुण इमानदार होता। तो त्या तरुणीला म्हणला की बाबा तुझी आणलेली रक्कम आहे, सोनं चांदी जे काय मौल्यवान वस्तू आहेत त्याची मला आवश्यकता नाही, त्या तू तुझ्या वापस घरामध्ये नेऊन ठेव, त्याची काही आवश्यकता नाही, मी तुला अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो। आता तिनं ते आणलेल्या वस्तू तिच्या घरी वापस नेऊन दिल्या, पण मात्र ती वापस गेली नाही, याच्यासोबतच राहिली। या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला, वर्षभर चालला। वर्षभरानंतर त्यांना एक मुलगा सुद्धा झाला। त्या मुलाचं वाढदिवस साजरा करताना ही जी तरुणी आहे सुखाचा संसार करणारी, हिच्या संसारामध्ये तिची एक जवळची मैत्रीण आली आणि मैत्रीण आल्यानंतर हा जो तरुण होता आता त्याला त्याच्या बायकोची मैत्रीण सुद्धा आवडू लागली। आता बायकोची मैत्रीण आवडल्यानंतर पुन्हा 7 दिवस उलटले आणि त्यानं त्याच्या बायकोच्या मैत्रिणीसोबत सुद्धा लग्न केलं। आता घरामध्ये पहिली बायको होती तरी यानं दुसरी बायको केली, तरी त्या दोन्हीही बायकांना एकमेकींबद्दल काहीही राग नव्हता। अगदी सुखाचा संसार या 3 जणांचा सुरू झालेला होता। पण मात्र एक दिवस जेव्हा दोन्हीही त्याच्या बायका घरी नव्हत्या तेव्हा मात्र त्या घरामध्ये काम करणारी एक छोटी मुलगी होती, जिचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं। तेव्हा त्यानं तीच मुलगी पकडली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईचं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे दिल्लीमधून, कारण की तिथूनच या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते आणि ज्या ठिकाणी या गोष्टीचा शेवट झाला आहे, जिथून या गोष्टीला सुरुवात झाली आहे, वाचा फुटली आहे, ती म्हणजे 21 जून 2024 पासून। 21 जून 2024ला जिओ सिनेमावर एक शो प्रसारित झाला आणि त्या शोचं नाव आहे बिग बॉस OTT। बिग बॉस OTT हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालं जिओ सिनेमाकडून आणि याचं हे 3रं सीझन चालू आहे। आणि याच 3ऱ्या सीझनमध्ये एक व्यक्ती दाखल झाला, सहभागी झाला, त्याचं नाव आहे अरमान मलिक। अरमान मलिक याचं खरी नाव संदीप आहे, तर त्याची जी पहिली बायको आहे तिचं नाव आहे पायल, तर जी दुसरी बायको आहे तिचं नाव आहे कृतिका। अशा पद्धतीनं या 2 बायका आणि अरमान मलिक असे 3 जण या बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळं संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। आता अरमान मलिक आणि त्याच्या 2 बायका यांचे यूट्यूब चॅनल आहेत, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत, लाखो करोडो त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत, म्हणून अनेकांना या जोडप्यांबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आहे। जेव्हा त्याची पहिली बायको गर्भवती झाली होती तेव्हा त्याची दुसरी सुद्धा बायको गर्भवती झाली होती, म्हणून सोशल मीडियावर मोठी चर्चा झालेली होती। याच अरमान मलिकबद्दल जेव्हा बिग बॉसमध्ये काही वेळा
बोललं जात होतं. मग अशाच पद्धतीनं या बिग बॉस शोमध्ये अरमान मलिक दाखल झालेला होता. मग या बिग बॉसमध्ये त्याची पहिली बायको बाहेर गेली होती आणि दुसऱ्या बायकोसोबत सहभागी झालेला होता बिग बॉसमध्ये. तेव्हा या बिग बॉस कार्यक्रमामध्ये अजूनही काही सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यापैकी एक होता लवकेश कटारिया व दुसरा होता विशाल पांडे. असे दोघं जण या शोमध्ये सहभागी होते. पण मात्र या लवकेश कटारियानी आणि विशाल पांडेनी या दोघांमध्ये एकमेकांबद्दल चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर हा जो विशाल पांडे आहे तो लवकेश कटारिया याच्या कानामध्ये म्हणला की भाभी बहुत अच्छी लगती है. म्हणजे अरमान मलिकच्या बायकोकडं पाहून तो अशा पद्धतीने म्हणला की भाभी बहुत अच्छी लगती है. एवढंच म्हणला आणि मग याची माहिती संपूर्ण बिग बॉसमध्ये पोहोचली, प्रेक्षकांना पोहोचली, सगळ्यांना मिळाली आणि मग याच्यामुळं थोडं भांडवल झालं, वादविवाद झाला आणि हीच माहिती अरमान मलिकला सुद्धा मिळाली. मग त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली की माझ्या बायकोबद्दल असं बोलतो का, माझ्या बायकोबद्दल तसं बोलतो का. आणि मग याच बिग बॉस शोमध्ये त्यानं विशाल पांडेच्या कानाखाली जोरदारपणे मारली. आता शोमध्ये कानाखाली मारल्यामुळं मोठी ब्रेकिंग न्यूज सगळीकडे पसरली. पण अखेर मग बिग बॉसनं मध्यस्थी करत खरं प्रकरण नेमकं काय, वाद कशामुळं तयार झाला, काय झाला, या वादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनाही समोरासमोर बसवण्यात आलं, विश्वासात घेऊन विचारण्यात आलं. तेव्हा जो तो विशाल पांडे आहे तो म्हणला की मी ज्या पद्धतीनं म्हणलोय की ती अच्छी दिखते म्हणजे सुंदर दिसते, त्यामागं माझा दुसरा काही उद्देश नव्हता. मी उलट तिची तारीफ केली आहे, तिला चांगलं म्हणतोय. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल काहीही दुसरी भावना नव्हती. मग या गोष्टीचा पश्चाताप अरमान मलिकला सुद्धा झाल्यानंतर त्यांचा जो वाद बिग बॉसमध्ये तयार झालेला होता त्या वादावर पडदा पडला आणि तो वाद त्याच कार्यक्रमापुरता कमी झाला. पण मात्र इकडं जे प्रेक्षक आहेत ते कार्यक्रम पाहणारे हे कशाचे शांत बसतात, हे शांत बसले नाही. आणि ज्या व्यक्तीनं मार खाल्ला विशाल पांडे याच्या विरोधात ते काय बोलले नाही. पण मात्र ज्यांनी मारलंय अरमान मलिक याच्या बाबतीत मात्र आता सोशल मीडियावर बोलू लागले, व्यक्त होऊ लागले. आणि मग व्यक्त होत असताना त्यांनी केलेल्या पाठीमागचे जे कुरापती आहेत, कारनामे आहेत ते सुद्धा समोर येऊ लागले. मग त्याच पद्धतीनं अरमान मलिक याच्या विरोधात एक कारवाई झाली होती. तीच कारवाई समोर आली आणि त्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं FIR दाखल झाला होता तीच FIR सोशल मीडियावर व्हायरल करत त्याच्यावर लावलेले आरोपसुद्धा समोर आलेले आहेत. जर आपण अरमान मलिक याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे पाहायचा विचार केला तर या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी जेव्हा अरमान मलिक एका व्यक्तीकडे, एका श्रीमंत व्यक्तीकडे 10,000 रुपयाची नोकरी करायचा आणि त्या व्यक्तीचे पैसे बँकेमध्ये टाकत होता, काढत होता, म्हणजे आर्थिक व्यवहार सांभाळत होता आणि एका बँकेमध्ये जात होता. मग बँकेमध्ये जात असताना येत असताना त्याच बँकेमध्ये काम करणारी एक तरुण होती, तिचं नाव होतं पायल. मग या पायलसोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. 7 दिवसात अरमान मलिकनं म्हणजे संदीपनं त्या पायलला पटवलं, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायल घर सोडून आली, सोनं चांदी दागिने घेऊन आली, यानं ते वापस पाठवले तरी मग मान्य केलं, दोघांनी लग्न केलं, सुखाचा संसार सुरू झाला. आणि सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर या दोघांच्या आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती आला, म्हणजे यांना एक मुलगा झाला. आणि मग मुलगा झाल्यानंतर त्या घरामध्ये त्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. मग वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. आजूबाजूच्या मित्र परिवार मोठ्या संख्येनं सहभागी झाला, मित्र आले, मैत्रिणी आल्या. त्याच पद्धतीनं पायलची एक मैत्रीण आहे कीर्तिका नावाची, ती सुद्धा या बड्डेमध्ये सहभागी झालेली होती. मग बड्डेमध्ये सहभागी झाली, बड्डा त्या मुलाचा सेलिब्रेट केला, एन्जॉय केला आणि ती तिच्या घरी निघून गेली. मग घरी निघून गेल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला म्हणजे पायलला म्हणली की बाबा त्या कार्यक्रमामध्ये जे काय फोटो काढले होते ते मला काही सेंड कर. मग ती पायल म्हणली की मी जरा कामामध्ये व्यस्त आहे, ते फोटो माझ्याकडं नाही येतं, अरमानकडं आहेत, त्याच्याकडून घे, मी तुला त्याचा नंबर पाठवते. मग हिनं तिच्या नवऱ्याचा पायलनं तिच्या नवऱ्याचा नंबर कृतिकाला पाठवला. कृतिकाचं आणि अरमानचं बोलणं सुरू झालं. यानं तिला फोटो पाठवली, ती थँक्यू म्हणली. मग हे म्हणे चहा प्यायला जाऊ, असं यांचं बोलणं चालणं सुरू झालं. आणि मग यांचं बोलणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलं. आता पायलच्या एकदम जवळची मैत्रीण कृतिका होती. मग आता याला पायलप्रमाणेच म्हणजे त्याच्या बायकोप्रमाणेच ती कृतिकासुद्धा आवडू लागली. मग यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तिनं
तो मान्य केला. मग पायल आडवी येईल, ती काय म्हणेल याच्यावर विचार काढला, तोडगा काढला. पायलसुद्धा लग्नाला रेडी झाली आणि मग तिनं अरमानसोबत लग्न केलं. अशा पद्धतीनं अरमान मलिकनं 2 लग्न केले. पण मात्र हिंदू धर्मामध्ये एकाच वेळी 2 लग्न करता येत नाहीत, म्हणून त्यानं दुसरा धर्मसुद्धा स्वीकारला आणि मग त्या माध्यमातून 2 लग्न केले. एकाच वेळी तो 2-2 बायका सांभाळू लागला, म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. आजही मोठ्या प्रमाणात व्हायरल तो आहे. मग अशा पद्धतीनं अगदी सगळं काही सुरळीत चालू असताना एक दिवस तारीख येते, ती म्हणजे 7 जून 2019ची. 7 जून 2019ला दिल्लीमधलं एक परिसर आहे निहाल बिहार नावाचा, आणि या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये एका 11 वर्षाच्या तरुणीनं अरमान मलिक याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि तिनं सांगितलं की तारीख होती डिसेंबर 2018ची आणि डिसेंबर 2018मध्ये अरमान मलिक याच्या घरामध्ये ती कामाला गेली होती नेहमीप्रमाणे. कारण की त्या तरुणीचं जो कामधंदा आहे, तिच्या आईसुद्धा जास्त काही कमवत नव्हती, म्हणून ती या अरमान मलिकच्या घरी कामाला होती. घरचं काम करायची आणि त्याला झालेला जे मुलगा आहे ते सुद्धा सांभाळायची आणि घराची देखभाल करायची, साफसफाईचं काम करायची. पण मात्र डिसेंबर 2018मध्ये जेव्हा अरमान मलिकच्या दोन्ही बायका काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या होत्या, घरामध्ये कोणीही नव्हतं, घरामध्ये फक्त अरमान होता आणि अरमान आणि ही तरुणी घरामध्ये दोघं असताना अरमाननं त्या तरुणीबरोबर जबरदस्ती केली, नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र त्या तरुणीनं जोरदार विरोध केल्यानंतर त्यानं तिला इंजेक्शन दिलं, तिला नशा केली आणि नशाच्या माध्यमातून तिच्यासोबत सगळं काही केलं. एका प्रकारे तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर त्याच्या एवढं कोणी वाईट नाही असं सुद्धा त्यानं तिला धमकी दिली. आता या संपूर्ण प्रकरणामुळं ती तरुणी मोठ्या प्रमाणात दुखावली होती. पण मात्र त्यानं धमकी दिल्यामुळं तिनं कोणालाही हा घडलेला प्रसंग सांगितलेला नाही, तो तिच्या मनामध्येच राखून ठेवला. मग जेव्हा जेव्हा त्याच्या दोन्ही बायका घरी नसायच्या तेव्हा तेव्हा तो त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं करत होता असं त्या तरुणीनं त्या तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही संपूर्ण FIR वगैरे नोंदवून घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, कारवाई केल्यानंतर अरमान मलिकला 14 महिन्यांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावली. त्यामध्ये त्याची बायकोसुद्धा सहभागी आहे असा आरोप लावण्यात आला आणि हा संपूर्ण प्रकार तेव्हा मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला. मग 14 महिने जेलची हवा खाल्ल्यानंतर त्याला जामीनसुद्धा मिळाला. जामिनावर तो बाहेर आला आणि मग आता हा संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यावर कधी निर्णय येतो, काय येतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण मात्र अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर झाली होती, त्याच्यावर FIR झाला होता. हा FIR सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्याचे फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. मग एका मुलाखतीद्वारे अरमान मलिकला जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं की न्यायालयावर माझा विश्वास आहे, न्यायालय योग्य तो न्याय देईल आणि मला माहिती आहे की यामध्ये मी कुठल्याही पद्धतीनं दोषी नाही आहे, त्यानं काहीही चुकीचं केलेलं नाही आहे किंवा अशी कुठलीही घटना त्यानं केलेली नाही असं त्यानं सांगितलं. मग त्याच्या या बोलण्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यानं नक्कीच या पद्धतीच्या कारवाईला तो सामोरे गेलेला होता. आणि जेव्हा त्याच्या बायकोला सुद्धा विचारण्यात आलं होतं तेव्हा तिनं सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे कोणाचं तरी षडयंत्र आहे असं त्याच्या बायकोनं पायलनं सांगितलेलं होतं. मग कुठंतरी खरंच त्याच्यावर FIR दाखल झालेला होता, कारवाई झाली होती असं चित्र सध्या तरी समोर येतोय. आणि हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या FIR मुळे समोर आलेलं आहे. आता अरमान मलिक हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. बिग बॉस 3 मध्ये तो सहभागी आहे आणि याच बिग बॉसमध्ये घडलेल्या या संपूर्ण घटनेमुळं त्याचं मागचं प्रकरण समोर आलेलं आहे. आता खरंच अरमान मलिकनं केलेलं हे संपूर्ण कृत्य खरं आहे, खोटं आहे, काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.